नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा याविषयी सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा याविषयी डिटेल माहिती सांगितली आहे। व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि भविष्यातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटन आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यसेवा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गूगल सर्च बार मध्ये mahampsc.mahaonline.gov.in हे टाइप करा। त्यानंतर ही पहिली लिंक ओपन होईल। लॉग इन MPSC ऑनलाइन अर्ज प्रणाली महाऑनलाइन या लिंक वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला हे महाऑनलाइनचे वेब पेज ओपन झालेलं दिसेल। लेफ्ट साइडला इथे लॉग इनचं ऑप्शन आहे। जर तुम्ही नवीन आहात तर नवीन वापरकर्त्याची नोंदणी यावरती क्लिक करून पहिल्यांदा प्रोफाइल क्रिएट करा आणि त्यानंतर फॉर्म भरा। फॉर्म भरण्यासाठी लॉग इन या ऑप्शन खाली तुमचं युजर नेम आणि पासवर्ड विचारला आहे, त्यावरती क्लिक करून लॉग इन या टॅब वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला हे वेब पेज ओपन झालेलं दिसेल। तिथे तुम्ही ऑनलाइन अर्ज यावरती क्लिक करा। इथे स्पर्धा परीक्षा कॉलम खाली राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आहे आणि इथे ऑप्शन आहे क्लिक हिअर टू अप्लाय। अप्लाय करण्यासाठी यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल दिसेल। प्रोफाइल मध्ये जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही ऍड केली आहे ती दिसेल। तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल, काही चेंज करायचे असतील तर प्रोफाइल अद्ययावत करा या टॅब वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफाइल मध्ये बदल करू शकता। पुढे आपल्याला काही महत्त्वाची माहिती भरायची आहे। इथे MPSC ने एक प्रश्न विचारला आहे, यापूर्वी MPSC ने शिफारस केली होती काय? असेल तर येस करा आणि नसेल तर नो करा। त्यानंतर यापूर्वी MPSC ने मुलाखत घेतली होती का? असेल तर येस करा आणि नसेल तर नो करा। पुढचा प्रश्न आहे, आपणाजवळ जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे विहित शैक्षणिक पात्रता आहे का? असेल तर येस करा आणि नसेल तर नो करा। त्यानंतर इन्कम डिटेल्स विचारला आहे। यामध्ये आहे गेल्या एका वर्षाच्या कालावधीतील अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत तुमचे सरासरी मासिक वेतन, इथे त्यांनी कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते सांगितलं आहे। सरासरी मासिक वेतन बरोबर एका वर्षात प्राप्त झालेले मूळ वेतन भागिले 12 पुढील प्रमाणे होते। जर तुमचं कुठलं मासिक इन्कम किंवा इन्कम डिटेल्स काहीच नाहीये तर जे ऑप्शन आहे बिलो 10,000 तेच ठेवा। जर तुमचं काही इन्कम असेल तर त्यानुसार तुम्ही इथे ऍड करू शकता। पुढचं आहे प्रतिज्ञापत्र। इथे तुमचं नाव व्यवस्थित आलं आहे का ते पाहून घ्या। आणि प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्ही जाहिरात वाचली आहे आणि तुम्ही जी काही माहिती ऍड करताय ती सर्व खरी आहे यासंबंधी माहिती आहे ती व्यवस्थितपणे वाचा। आणि पुढे विचारलं आहे त्यांनी ठिकाण, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून फॉर्म भरताय ते तिथे ऍड करा आणि दिनांक, तुम्ही कुठल्या तारखेला हा फॉर्म भरताय हे आपोआप येऊन जाईल। ही सर्व माहिती एकदा भरल्यानंतर आणि सर्व व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर समावेश करा या टॅब वरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे ओके बटन वरती क्लिक करा। इथे आपण पाहू शकतो की आपला फॉर्म सबमिट झाला आहे। त्यानंतर इथे एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, त्यावरती सुद्धा ओके बटन वर क्लिक करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचं फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन दिसेल। इथे तुम्हाला वर्ष निवडायचं आहे, ज्या वर्षी जाहिरात आली आहे ते वर्ष निवडायचं आहे आणि तिथे खाली पद निवडायचं आहे। त्यानंतर अर्ज ID वरती क्लिक करून तुम्हाला कशा प्रकारे ऑनलाइन पेमेंट करायचं आहे त्यानुसार तुम्ही ऑनलाइन पेमेंट करा आणि ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेंटर अपडेट करायचं असतं। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंटर कसं अपडेट करायचं याविषयी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे MPSC चा फॉर्म भरा, तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही। MPSC साठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही ते नक्की पहा। मित्रांनो, या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक झाले पाहिजेत, हे माझं टार्गेट आहे। त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। या व्हिडिओला जितके जास्त लाईक्स मिळतील तितकेच जास्त मला नवीन व्हिडिओ करण्याची एनर्जी मिळेल। तुम्हाला जर MPSC किंवा UPSC संबंधित काही प्रश्न असतील, फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर ते नक्कीच कमेंट करा आणि फेसबुकवरील MPSC UPSC गुरु पेजला लाईक करा। अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC UPSC गुरु चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया लवकरच।